नमस्कार सर्वांना. पुढच्या एक नवीन व्हिडिओमध्ये मला माहिती नाही की तुम्हाला किती जणांना टॉपिक आवडत असेल किंवा नसेल तर मला कमेंटमध्ये सांगा. ओके, तर मागे जसं सांगितल्यानुसार आजचा व्हिडिओ आहे अल्फा मॅन किंवा अल्फा वुमन का गरजेचं आहे. 2024चं युग आहे. जसं म्हटलं जातं की इंडिया 1, इंडिया 2, इंडिया 3. म्हणजे काय की समजा आपले आजोबा एक साबण असेल तर तो साबण पायाला पण लावायचे किंवा आजी म्हणजे अंगाला पण लावायची, केसांना पण लावायची, तोंडाला पण लावायची. त्याच्यानंतरची एक जनरेशन आली ती कदाचित माझ्या मते साबण असेल किंवा शॅम्पू असेल. म्हणजे आई पकडूया आपण, वडील तर वापरत नसतील, वडील तर एका साबणावर ते होत असेल, पण शक्यतो आई केसासाठी तरी वेगळा साबण म्हणजे कुठला शिकेकाई म्हणा किंवा अंगाचं साबण वेगळा, लक्स म्हणा किंवा अजून कुठलं जे तुम्ही वापरत असाल. ओके, आणि त्याच्यानंतरची थर्ड जनरेशन इंडिया 3 पकडूया. ते असे आहेत की ते कन्झ्युम करतात, शॅम्पू पण आहे त्यांच्याकडे साबणसुद्धा आहे किंवा शॉवर जेल आहे. ओके, शॉवर जेल वापरतात आहे आणि शॅम्पू वापरत आहे आणि फेस वॉश वापरतात आहे पकडून चला. आणि त्याच्यानंतर पुन्हा अजून एक इंडिया 4वाली आहे जी ज्यांची आताची आहे, ज्यांची म्हणता येईल की यंग जनरेशन. तर ते लोक काय करतात, शॉवर जेलसुद्धा घेतात आहे, त्याच्यानंतर तुमचं शॅम्पू पण घेतात आहे, पण कंडिशनर यूज करतात आहे त्याच्यासोबत. ओके, आणि फेस वॉश. तर याच्या पलीकडे भरपूर अजून काही काय असतील गोष्टी. तर सांगण्याचा पद्धत काय की अशा पद्धतीने कन्झ्युमर म्हणजे ग्राहक वाढत गेलेले आहे आणि त्याच्यामुळे त्याचा सेलसुद्धा वाढला आणि म्हणून आता नंबरसुद्धा वाढतात आहे. आणि त्याचा परिणाम कुठेतरी असा पडतो की आपल्या लाईफस्टाईलवरती. म्हणजे पहिल्याचं चटणी भाकर म्हणा किंवा भाजी चपाती असं काहीतरी खाऊन ओके होत होती किंवा त्यावेळेचं वेगळं होतं फूड, एकदम लिमिटेड होतं. असं बाहेरून आणण्यासारख्या अशा कुठल्या गोष्टी नव्हत्या ज्या रेडीमेड असायच्या त्या. ओके, पण त्याच्यानंतर काळ हळूहळू बदलत गेला. आपण काही जण वडापाववरती सुद्धा मुंबईमध्ये राहून काम केलं, मी पण खाल्लेले वडापाववरती दिवस गेलेले आहेत, पैसे नसताना काय करायचं. तर तसे आणि त्याच्या आत्ता जे आलं हे मॅगी म्हणा, म्हणजे इन्स्टंट एकदम क्विक. आणि मग त्याच्यामध्ये काय असतं, वेगवेगळे केमिकल्स आले. ओके, आणि ते इनडायरेक्टली आपल्या बॉडीला हार्म होत असतात आणि त्याचा इम्पॅक्ट कशावरती पडतो तर आपल्या जीवनशैली म्हणजे पुढे होणारे जे काय आजार असतात वयोमानानुसार किंवा इतर काय. आणि मग नवीन नवीन आजार येत गेले, कॅन्सर हे त्या सगळ्या गोष्टी. कारण मी बघितलेलं आहे, माझे आजोबा, मी त्या धूम्रपानाला हे सपोर्ट करत नाही, पण ते चिलीम ओढायचे, ते चिलीममधून ते काढलेला तांबाखू पुन्हा हातावर घ्यायचा आणि त्याची मशिरी लावायची. पण त्यांना कधी डेंटिस्टकडे जावं लागलेलं नाही आहे. आताची लोकं कॉलगेट वापरूनसुद्धा त्यांचे दात किडतात. ओके, म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय की हा एक जो बदल आला ना त्याच्यासाठी अल्फा मॅन किंवा अल्फा वुमन हे महत्त्वाचं आहे. कारण ऑब्व्हियसली आपण पैसा कमवतो कशासाठी, एक सुदृढ लाईफस्टाईलसाठी किंवा सुदृढ जीवनासाठी. ओके, तर ह्या सगळ्या गोष्टीचं सर्वात महत्त्वाचं काय, तर पहिला महत्त्वाचं काय होतं की एक आत्मविश्वास बिल्डअप होतो. आत्मविश्वास म्हणजे कसं आहे की व्यक्तिमत्वाचे प्रमुख काय म्हणतात ते आपल्या निर्णयावरती, त्याच्या कर्तृत्वावरती, क्षमता याचा पूर्ण विश्वास वाढतो, कॉन्फिडंट होतो अल्फा मॅन पद्धतीने असेल तर. जसं आता बघितलं ना एलॉन मस्क, याचे आत्मविश्वासाबद्दल निर्णय कसा आहे की विजनने स्पेस एक्स किंवा टेस्ला या कंपनीचं जागतिक स्तरावर त्यांनी यश मिळवून घेतलेलं आहे. आता याचा रिसर्च कशा पद्धतीने आहे तर बघा, युनिव्हर्सिटी ऑफ मेलबर्न यांनी एक रिसर्च केलेला म्हणजे अल्फा मॅन अल्फा वुमन त्या पद्धतीने. तर त्याच्यामध्ये सांगण्यात आलं आहे की मेलबर्न ही बाय द वे ऑस्ट्रेलियामध्ये आलं. ओके, तर हायेस्ट सेल्फ कॉन्फिडन्स, अर्न हायर वेजेस अँड गेट प्रमोटेड मोर क्विकली. म्हणजे आता तुम्ही एक समजलात ना की जर तुमची स्टडी चांगल्या पद्धतीने युनिव्हर्सिटीमध्ये झालेले आहे म्हणजे या पद्धतीने आणि त्याचा सेल्फ कॉन्फिडन्स जर बिल्डअप चांगला असेल तर त्याला ऑब्व्हियसलीच आहे, कारण तो हार मानणार नाही ना, त्यांनी स्वतःवरती आहे. आणि पण एखादा जर माणूस ते बोलतात ना व्यसनहीन किंवा निगेटिव्ह विचाराचा असेल तर मग त्याला तो जे मिळेल त्याच्यात तो संतुष्टी मिळत राहणार आणि तो स्वतःला नेहमी कमीच समजत राहणार. ओके, त्याच्यानंतर काय की अल्फा मॅनमध्ये काय एक दुसरी गोष्ट असते ते म्हणजे नेतृत्व कौशल्य असतं, म्हणजे तो लीडर पद्धतीने काम करू शकतो. आता हे कसं आहे की इतरांना प्रेरित करण्यासाठी मार्गदर्शन करण्याची त्याची क्षमता असते. तो चांगला नेता नेहमीच इतरांना सहकार्य देतो आणि प्रोत्साहित करतो.
आता ही क्वालिटी तुम्हीसुद्धा हे घेऊ शकता. मी असं म्हणत नाही की त्याचं कुठेतरी अल्फामॅन डायरेक्ट तुमच्यात कदाचित प्रत्येकामध्ये अशा पद्धतीची एक ना एक कुठली तरी क्वालिटी असणार आहे. ओके, तर त्या क्वालिटी उदाहरणार्थ आता कसं आहे, अरोरा नावाचं एक स्टार्टअपमध्ये त्याच्यामध्ये नेतृत्व कौशल्याने त्याने वर्षभरात आपली दुप्पट केली. म्हणजे जे काय पैसे त्यांनी लावलेले होते ते 30% नफा त्यांना कमवून दिला नाही. आता याचा रिसर्च कुठे कशामध्ये आहे तर मॅकेन्झी ही कंपनी आहे जी इन्व्हेस्टमेंट किंवा ॲनालाइजमेंट ह्याच्याबद्दल करते. तर मॅकेन्झीमध्ये कंपनी विथ स्ट्रॉंग लिडरशिप अँड कॅपेबिलिटीज आर द 1.5 times मोर लाईकली आउटर फ्रॉम द पिरियड फायनान्शियली. तर ह्या सगळ्या गोष्टीमधून तुम्हाला समजून जाईल की त्या रिसर्चनुसार मी आता मुद्दे फक्त घेतलेले आहे, कारण ते भरपूर मोठी स्क्रिप्ट होते आणि मग ते बोरिंगसारखं वाटायला लागतं. पण ज्यांना कोणाला वाटत असेल तर त्यांनी कमेंट्स करा, मी त्यांना ती ई बुक्स शेअर करेन. ओके, त्याच्यानंतर 2024मध्ये योग्य नेतृत्व कौशल्य व्यवसायासाठी वाढीसाठी महत्त्वाचे असतात. हे टीमला प्रेरित करते आणि उत्पादन क्षमता वाढते. म्हणजे एखादा बिझनेस असेल तर तुमच्याकडे किंवा एखादा कोणतरी बाबा कुठल्या लिडरशिपसाठी तयार होतो आहे की स्वतःची विचार हे करतो आणि कम्युनिटी बनवतो आहे, मग पॉलिटिकल असेल किंवा कुठल्या सामाजिक असेल, तर त्याच्यामध्ये हे कौशल्य असणं गरजेचं आहे, कारण लोक त्याला फॉलो करतात. आणि ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे आता मी माझ्या लाईफमध्ये जे इतके बघितले ना, तर लीडर कसा पाहिजे माहिती आहे, हा हेल्दी पाहिजे. त्याचे चांगल्या सवयी त्याच्याकडे असल्या पाहिजे, कारण त्याची टीम पहिली त्याच्यावरती प्रभावित झाली पाहिजे. जे कोण बोर्ड मेंबर आहे त्यांनी म्हटलं पाहिजे की अरे हां म्हणजे हे बघा, मी असं म्हणत ना की सगळेच गुण त्याच्यामध्ये असतील, पण जे कामाचे रिलेटेड गुण आहेत ना ते जर त्याच्यामध्ये असले ना भरपूर झाला. तर म्हणजे कारण आपल्याला त्याच बिझनेसशी देणं घ्या, त्याच्या पर्सनल लाईफमध्ये काय आहे, तो काय करतो त्याच्याशी देणं घेणं तितकंसं पडत नाही. ओके, पण त्यांनी पर्सनल लाईफस्टाईल पब्लिकली पण करता कामा नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखाद्या कंपनीचा मालक आहे आणि तो उघडपणे कधी पण कुठे पण दिवसा उघड्या दारू पित बसलेला आहे किंवा इतर काय बाकीच्या गोष्टी करतो आहे. ओके, काही पण चुकीच्या गोष्टी, तर ते तसं चालणार नाही ना, कारण तो एक प्रतिनिधित्व करतो एका कंपनीला किंवा एखाद्या समाजाला किंवा त्या बाकीच्या गोष्टी. मग त्यांनी कशा पद्धतीने वागलं पाहिजे, त्याच्या बाउंड्रीमध्ये त्यांनी राहिलं पाहिजे. पण वेस्टर्न कल्चरमध्ये ड्रिंकला तेवढंसं हे केलेलं नाही आहे. म्हणजे आता मी जितके बघितलेलं आहे ना, तर लोक ड्रिंक म्हणजे मॉर्निंगलासुद्धा करतात, एक पेक घेतला की झाला. फक्त एवढं आहे की जशी आपल्याकडे एक परिस्थिती होती की ड्रिंक केल्यानंतर तो लोळ्यापर्यंत पडत बसतो, तर ती गोष्ट विदेशामध्ये नाही आहे. ओके, त्यांना एक स्वतःची बाउंड्री माहिती आहे. जसं आता काही लोक मी बघितलेलं थायलंडला जे लोक आहेत तर त्यांना असं वाटतं की सगळे एअर हॉस्टेसपासून सगळ्याच मुली सगळ्या गोष्टी करू शकतात. ओके, म्हणजे लगेच इझिली होतील त्यांना पैसे ऑफर केले, तर तसं नाही आहे. ती एक जसं मुंबईमध्ये एक रेड लाईट एरिया म्हटला जातो, तसं एक थायलंड एक टुरिझमच्या याच्यासाठी म्हणा किंवा अगोदरपासून जे काय चालत आले तशा पद्धतीने एक एरिया डेव्हलप आहे आणि त्या एरियामध्ये त्या गोष्टी चालतात. बस एवढंच त्याच्या पाठीमागचं लॉजिक आहे. जसं आपण पण लीगल नाही आहे थायलंडमध्ये. लीगल कशामध्ये आहे तर लीगल आहे युरोपमध्ये कुठे प्लेस आहे तर तुम्ही सांगा. ओके, आय थिंक सो नेदरलँडमध्ये आहे. नेदरलँडची राजधानी कुठली आहे ती बघा, ॲम्स्टरडॅम. येस, ॲम्स्टरडॅममध्ये आहे. तर ते लीगल आहे. ओके, तिथे सगळ्या गोष्टी एकदम म्हणजे प्रॉपर बनवलेलं आहे. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय की आपले लोक तिथपर्यंत जाऊ शकत नाही का, आता तेवढा पैसा नाही, विजा शेंगेन विजा नाही मिळणार, मग थायलंड बघतात. पण थायलंडमध्ये नाव कसं खराब होतात हे अशा पद्धतीने की उपाशी पोटे आल्यासारखं कर ना हवासारखा, आणि मग त्याच्याने काय होतं, मग तो कुठल्याही स्टेटमधला असेल, मागे मी जसं सांगितलं तसं, पण त्याला म्हटलं काय जातं की इंडिया, म्हणजे नाव कोणाचं खराब होतं इंडिया. मग तो महाराष्ट्रातून असू दे, केरळमधून असू दे किंवा वरती काश्मीरमधून कुठून पण येऊ दे. ओके, आपल्या टॉपिकवरती येऊया. शारीरिक तंदुरुस्ती ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, कारण फिटनेस पण तेवढीच महत्त्वाची आहे. तुम्ही आत्ताचे बघा CEO बघितलं असाल तर ते जास्तीत जास्त मेडिटेशन म्हणा किंवा काय म्हणतात त्याला फास्टिंग, ह्या सगळ्या गोष्टीवरती बघितलं असेल. म्हणजे एकदम थीन आहेत, इतके खट्टे नाही आहेत. इलॉन मस्क सोडलात तर आहेत, म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने आहेत. पण सगळे जॉर्ज बेझोस वगैरे बघितला, त्याच्यानंतर स्टीव्ह जॉब्स बघितलात किंवा वॉरन बफेट बघितले, थोडेसे थीनवरती आहेत, डाएट कॉन्शियस आहेत. तर तशा पद्धतीने फिटनेससुद्धा तुमची निरोगी राखणं गरजेचं आहे. कारण
तुमच्या कंपनीचा किंवा तुमच्या समाजाचा किंवा जर प्रतिनिधित्व करत असाल किंवा तुमच्या पॉलिटिकल पार्टीचा चेहरा असता. त्याच्यामुळे तुम्ही जर चांगले गुड लुकिंग इन द सेन्स फिजिकली स्ट्रॉंग, तर ते बेस्टच आहे, कारण तुम्हाला लोक फॉलो करणार आहेत. ओके, तर त्याचं आता काय आहे, तर ही सर्व नियमित व्यायाम करणं गरजेचं आहे. नॉर्मली अर्धा तास केलं तरी भरपूर झालं, जिममध्ये काय जाण्याची गरज नाही. जसं मी आता इथे वॉकमध्ये चालतो, 1 तास चालतो, जिथपर्यंत थकत नाही तिथपर्यंत. झोप चांगली लागते, टेन्शन रिलीज होतं, हे सर्वात महत्त्वाचं आहे. चालल्यामुळे धावायचं असेल तर धावू पण शकता. ओके, नंतर आहारसुद्धा चांगला घेणं गरजेचं आहे. जसं मी मगाशी बोललो की प्रोसेस फूड खाऊ नका, डाएटवरती कॉन्शियस घ्या. भात, डाळ, भाजी, चपाती ह्याच्यापेक्षा महत्त्व ह्याला द्या की तुम्ही कार्ब किती खाताय, प्रोटीन किती घेताय. ओके, कारण आता सगळंच प्रोटीन पाहिजे असं काही नाही. कार्बसुद्धा महत्त्वाचं आहे, कारण कार्बमधून तुम्हाला एनर्जी मिळते. म्हणजे कशातून काय मिळतं ह्यासुद्धा गोष्टी तुम्हाला समजणं गरजेचं आहे. त्याच्यानुसार तुमचा आहार ठेवायचा. आता हे तुम्ही कशामधून शिकू शकाल, तर ॲपलच्या CEO टीम बुक हा नियमित व्यायाम करतात व तंदुरुस्ती राहण्याच्या महत्त्वाला भर देतात. हे तुम्ही त्यांच्या प्रेझेंटेशनवरती ॲपलचे ज्या बी ऑनलाईन आता सेशन्स होतात, काय बोलतात, इनॉग्रेशन होतात कुठल्याही अपडेटबाबत, तर तुम्ही त्यांची बॉडी लँग्वेज बघितलास ना की एकदम फिट आहे. जबकि ते LGBTला सपोर्ट करतात, पण तरी पण ते पूर्ण फिट आहे. आणि हे कसं समजतं, तुमच्या मानेच्या खाली त्यांची स्किन ज्या पद्धतीने टाईट आहे, किंवा त्यांचे शोल्डर्स बघा, बायसेपच्या तिकडे कर्व बघा, ह्या बारीक गोष्टी आहे. इतका म्हणजे असं बॉडी बिल्डिंग बाहेरून दिसली पाहिजे, छाती 56 इंच, त्याची काही गरज नाही आहे, पण स्ट्रॉंग आहे त्यातून, हे सर्वात महत्त्वाचं आहे. ओके, आता ह्याचा रिसर्च काय सांगतो, तर हार्वर्ड बिझनेस रिव्ह्यूमध्ये प्रकाशित झालेल्या काही अध्ययनानुसार, म्हणजे त्यांच्या रिपोर्टनुसार, तंदुरुस्त कर्मचारी आणि उत्पादन आणि कमी आजारी पडतात, हे लक्षात घ्या. म्हणजे ऑब्व्हियसली आजारी, आता मी सुद्धा बाहेर आहे, गेली नाही म्हणाल तरी आता वर्ष व्हायला आलं, तर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये नॉर्मल सर्दी खोकला कधीतरी होतो. ओके, हवामानानुसार बदल झाला एकदम कंटिन्युअसली ट्रॅव्हलिंग, तर अदरवाईज मेजर होण्याचे चान्सेस कमी ठेवतात. का? कारण खाण्यावरती कंट्रोल पाहिजे तुमचा, आणि नको तिथे, म्हणजे भले आता जसं मॅड मंकी आहे, पूर्ण पार्टीवेअर असतं कंटिन्यू, तर तुम्ही तिथे उगाच टाईमपास करायचं नाही. तुम्हाला तुमचा डेस्टिनी माहिती पाहिजे. मग तुम्ही कुठल्या पण एरियात राहा, कारण मी झोपडपट्टीमध्ये पण राहिलेलं, पण ते माझ्या मनावर हावी होऊन दिलं नाही, किंवा मी त्यांच्यासोबत फिरत राहिलो नाही झोपडपट्टीतल्या मुलांबरोबर, फ्री आहे म्हणून चला आपण इकडे जाऊया किंवा तिथे जाऊया. तर तशाच पद्धतीने तुम्ही कुठेही राहा. ओके, पण तुमचा स्वतःचा विकास करण्यासाठी तुम्ही सातत्य ठेवलं पाहिजे, हे सर्वात इम्पॉर्टंट आहे. त्या प्लेसचा पॉझिटिव्ह एनर्जी फक्त तुमच्यावर इम्पॅक्ट झाला पाहिजे. निगेटिव्ह एनर्जीचं तुम्ही कधी त्याचा म्हणजे बोलता ना, कमळाचं उदाहरण चांगलं आहे, चिखलात वाढतं. ओके, आता त्याच्यावरून समजून घ्या तुम्ही, हे एकच उदाहरण भरपूर झालं. ओके, आता तंदुरुस्त राहण्यामुळे काय होतं की आपली ऊर्जा वाढते, कामामध्ये आपण सुधार करू शकतो. ऑब्व्हियसली चांगल्या गोष्टी आपण जेव्हा विचार करतो तेव्हा त्या चांगल्या गोष्टी आपल्या मनाच्या पूर्ण म्हणजे डोक्यामध्ये येतच जाणार, ते सगळं चांगलं आहे. एखाद्याबद्दल विचार वाईट आला नाही की बाबा ह्याला घ्यायचं, ह्याला पकडायचं, ह्याला तसं करायचं, तर तो विचारातच आयुष्य जाणार आहे, त्याचा स्वतःचा विचार कधी दिसणार नाही. तुम्हाला स्वतःचा विचार पहिला करायचा आहे सुरुवातीपासून. बरं, जसं गौतम बुद्धांनी सांगितलेलं आहे, आत्मदीपो, म्हणजे काय, स्वतःला स्वयंप्रकाश करा, दुसऱ्याला गुरु बनवू नका. आता मी इथे व्हिडिओ बनवतोय, हा जसा मी बोलतो त्या सगळ्या गोष्टी स्वीकारायच्या नाही, तर त्यात तुम्हाला पटत असेल तरच स्वीकारायच्या, आणि ते पण कशाच्या बरोबर, नॉलेजच्या, की हा खरंच बरोबर आहे का चेक करूया तरच. मी सांगतो म्हणून घ्यायचं नाही, कारण मी माझं फक्त एक काय म्हणतात ना, एक काम करतो. ओके, पण तुम्हाला तुमचं काम करायचं, की ते घेता स्वीकारताना ते तुम्हाला पटतं आहे का, ह्या सगळ्या गोष्टी समजूनच स्वीकारायच्यात. ओके, त्याच्यानंतर आहे मानसिक तंदुरुस्ती. ऑब्व्हियसली हे सर्वात इम्पॉर्टंट भाग आहे. लीडर असाल, म्हणजे जर अल्फा मॅन अल्फा वुमन स्ट्रॉंग असाल, तर तुम्हाला दुसऱ्याच्या बोलण्याने प्रभाव झाला नाही पाहिजे. ते जर होत असेल, म्हणजे एखाद्याने काय बाबा शिवीगाळ केली तर लगेच राग आला, हा तुला शिकवतो, असं तुम्ही सगळ्यांच्या बाबतीत नाही करू शकत. एक लिमिटेशन येते, आणि तुम्ही त्या सगळ्या गोष्टीमध्ये इन्वॉल्व झालात ना, हां प्रत्येकजण करतो, माझ्या आयुष्यात पण झालेले आहे, भावंडांची भांडणं, हे ते सगळ्या गोष्टी. ओके, पण त्याच्यामध्ये इन्वॉल्व राहून काही उपयोग होत नाही. तुम्हाला तुमचं डेस्टिनेटी माहिती पाहिजे की तुम्हाला काय अचीव करायचं आहे, आणि दुसऱ्याने बोलून आपल्यामध्ये काहीच फरक पडत नाही. हे सुद्धा गौतम बुद्धांनी चांगल्या पद्धतीने सांगितलेलं आहे. ओके, त्यांच्या
प्रवासावरती किंवा त्यांच्या सगळ्या गोष्टीवर किती जणं हे करायचे, काय म्हणतात ते, शिवीगाळ करायचे किंवा त्यांना काय काय म्हणालेले आहेत, ओके, किंवा त्यांचा वाईट प्रचार केलेला आहे. पण त्या सगळ्या गोष्टीवरती बुद्धाने कधी पूर्णपणे म्हणजे हे लक्ष दिलेलं नाही आहे. त्याने आपल्या कामावरती काम ठेवलं. म्हणून तर आजपर्यंत पुरा म्हणजे तो कुठल्याही रिलिजनचा असू दे, पण त्याच्याकडे बुद्धाची मूर्ती असते किंवा त्याला बुद्धाचे विचार पटतात. ज्यांनी अभ्यास केला त्यांचं म्हणतो. ज्यांनी एक प्रोपगँडा डोक्यात घालून घेतला त्यांना पटणार नाही, त्यांना ते अवतार असल्यासारखं वाटत राहणार. ओके, तर याच्यामध्ये काय की आजच्या घडीला बघा, आज प्रत्येक गोष्टी म्हणजे जर बिझनेस सांभाळता तर तुम्हाला फॅमिलीचं टेन्शन असणार आहे. मग जे बॅचलर आहे त्या बॅचलरचे वेगळे टेन्शन, मॅरिड असेल तर मॅरिडचं वेगळे टेन्शन असणार आहे. आणि मेंटली कनेक्टेड होणं गरजेचं आहे. म्हणजे काही जणांना तर प्रॉब्लेम येतो की घरातली फॅमिली हँडल कशी करायची की बाहेरचा बिझनेस, ओके, त्या सगळ्याशी गोष्टीशी डील होणं गरजेचं आहे. नंतर तुमची टीम लीडर किंवा तुमच्यासोबत काम करणारे किंवा जॉब करत असाल तर तुमच्या बॉसची, कर्मचारीतले, त्यांच्यामधलं पॉलिटिक्स, तर ह्या सगळ्या गोष्टीला मेंटली संतुलन हे सर्वात इम्पॉर्टंट आहे. किंवा कामामध्ये होणारा त्रास, त्याच्यानंतर मुंबईमधल्या लाईफस्टाईलमध्ये तर प्रवासामध्ये पण त्रास होतो की रेल्वेची ट्रेन पकडताना, सीट पकडताना, आणि हे झालेले सुद्धा आहेत, माझ्या बाबतीत सुद्धा झालेलं आहे, बसमध्ये झालेलं आहे. म्हणजे छोट्या छोट्या कारणावरून सुद्धा वाद होऊ शकतो एखादा जर म्हणतात ना परिस्थिती तशी निर्माण झाली तर. ह्या सगळ्यासाठी मानसिक संतुलन हे सर्वात इम्पॉर्टंट आहे. आणि त्याच्यासाठी तुम्ही मेडिटेशन किंवा चांगले पुस्तक, सकारात्मक विचार ह्या सगळ्या गोष्टीचा अवलंबून करू शकता. आता ह्याच्यात कसं आहे की गुगलच्या कर्मचारीबद्दल जर वेबसाईटवरती बघितलं तर त्यांना मेडिटेशनसाठी कार्यक्रम घेतले जातात की जेणेकरून, कारण ऑब्व्हियसली IT मध्ये फोकस प्रेशर जास्त असतो. तुम्ही कंटिन्यूअस जर लॅपटॉपवरती बसला 8 तास 10 तास तर तुम्ही म्हणजे तो एक आहे ना वेगळी थकावट असते, ती बाहेरून दिसत नाही. तुम्ही जर कुठेतरी काम केलात मॅन्युअली ना, कुठल्याही म्हणजे अवजड वस्तू उचलण्याचं, ढकलण्याच्या अशा पद्धतीने किंवा वाहून नेण्याचं काम केलं तर त्याच्याने कदाचित तुम्हाला मेंटली तेवढा त्रास होत नाही, फक्त बॉडी थकावट होते, रिलीफ होतं, ओके. पण ज्यावेळी तुम्ही PCवरती बसून काम करता ना कंटिन्युअसली, तेव्हा तो एक वेगळी थकावट असते, ती दिसत नाही, ती कालांतराने जाणवते. आणि ही सगळ्यावरती कंट्रोल ठेवायचा असेल ना तर मेडिटेशन हे सर्वात इम्पॉर्टंट आहे. तुम्ही स्वतःला त्याच्यामध्ये एकदम म्हणतात ना रिकवर करू शकता, ओके. हे सर्वात ग्रेट आहे. आता याच्यामध्ये काय, अमेरिकन फिजिओलॉजी असोसिएशनने एक रिपोर्ट बनवलेला की त्यांनी माइंडफुलनेससाठी प्रॅक्टिस कॅन बी सिग्निफायंट रिड्यूस स्ट्रेस अँड इम्प्रूव्ह फोकस, हे सर्वात इम्पॉर्टंट आहे, ओके. म्हणजे मेडिटेशनने तुम्ही फोकस पुन्हा तुम्हाला ज्या गोष्टी करायच्यात म्हणजे ज्याच्यावर न्यायच्यात ते तुम्ही नेऊ शकता. आणि सुरुवात तुम्ही 5 मिनटापासून 10 मिनटापासून सुद्धा करू शकता. आणि हे सर्वात इम्पॉर्टंट आहे. त्याच्याने तुम्हाला रागावर कंट्रोल करता येतो. त्याच्याने कधी जर तुमचा कोणी अपमान झाला तर त्याच्यावरती आपण जे प्रतिक्रिया देतो आपल्या मुलांसोबत किंवा आपल्या फॅमिलीसोबत, त्या तुम्ही कंट्रोलमध्ये करू शकता. आणि हे मी असं कशासाठी सांगतो आहे, कारण मला जे ओळखतात तर त्यांना माहिती आहे ह्याला काय बोललेलं काहीच फरक पडत नाही. एकेवेळी फरक पडायचा, पण नंतर ज्यावेळी समजायला लागलो किंवा त्याच्याने नुकसान आपलंच होतं आहे, आपण हायपर होतो आणि त्याचा काय म्हणतात ना त्याचं पूर्ण स्ट्रेस पडतो कशावरती, बिझनेसवरती. आणि मी तुम्हाला माझ्या अनुभवाने ते एवढंच सांगेन की त्याच्याने भरपूर माझे काय म्हणतात ना काम करतानाचे करार म्हणा किंवा जे काय काम सगळे तुटलेले आहेत रागाच्या ह्याच्यामुळे, ओके, लिटरली. आणि त्याच्यामुळे मी तुम्हाला तर सजेस्ट एवढं सांगेन की आजच्या घडीला रागावरती कंट्रोल करण्यासाठी मेडिटेशन हे सर्वात इम्पॉर्टंट आहे, ओके. त्याच्यानंतर काय, समाधान क्षमता. आता आपल्यासमोर काही समस्याचा सामना करण्यासाठी त्यातून मार्ग काढण्याची क्षमता असली पाहिजे, ओके. त्याला म्हणू शकतो आपण की अल्फा मॅन, ओके. म्हणजे जो मार्ग काढतो त्याच्यातून, ना की तू गप्पा बस अशा पद्धतीने फक्त भांडणं करतो, त्याच्यातून होणार नाही आहे. आता उदाहरणार्थ काय, तर जॅक मा याची अलिबाबाची स्थापना केली आहे, तुम्हाला माहितीच असेल, ओके. त्यांना अनेक अडचणी आले पण त्यांच्या समाधान क्षमता व दृढ निश्चय त्याच्यामुळे ते यशस्वी झाले. कारण ऑब्व्हियसली ते कुठून झालेले आहे, चायनामधून. आणि तुम्हाला माहिती आहे या सगळ्या गोष्टीमध्ये की चायना ही कम्युनिस्ट कंट्री आहे की जिथे सगळ्या गोष्टी गव्हर्नमेंट होल्ड करते, हे लक्षात घ्या. तिथून त्याच पद्धतीने त्यांनी स्वतःचं मोठं करिअर केलं, ओके. त्याच्यानंतर याचा आता रिसर्च काय, आता स्टडी ऑफ युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया द प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल अँड डायरेक्टली लिंक टू करिअर सक्सेस. कारण
आता ह्याचं उदाहरण सांगायचं म्हटलं ते कसं सांगतो की माझ्यात आणि कोणी 4-5 जणांमध्ये भांडणं चालू आहेत, पण त्या भांडणाचा ते भांडण पेटवतात आहे की ते भांडण सोडवतात आहे आणि बिझनेसवर फोकस करतात आहे, असा जो व्यक्ती करत असेल. आता कसं मी माझ्या एक्सपिरियन्समध्ये देतो, आमच्या ग्रुपमध्ये एक अशी व्यक्ती होती, तो तर डायरेक्ट क्लिअरली सांगत होतो, तुम्हाला काय करायचं, हे करायचं आहे, ए करायचं तर ए करून टाका, बी करायचं तर बी करून टाका, पण विषय संपवा. पण त्या लोकांनी अक्षरशः 1 ते 3 दिवस कदाचित मला आठवतं आहे, इफ आय एम नॉट रॉंग, तर तो चालवत ठेवला, पण त्याच्यावर स्वतःचं डिसिजन बनवू शकले नाही. पण त्या व्यक्तीचं डिसिजन सुरुवातीपासून एकच होतं, तुम्हाला ए करायचं आहे तर ए करून टाका, बी करायचं तर बी करून टाकायचं. आणि हे सर्वात इम्पॉर्टंट आहे, कारण ह्याच्याने काय होतं, तुमची वैर होत नाही. कुठलं तरी डिसिजन पटकन घ्या आणि ते त्याच्यावर चर्चा करून ते खाजून खरूच काढल्यासारखं होतं. पण लोकांना त्याच्यातच मजा येते. काय येते ते पण मी तुम्हाला सांगतो. जसं तुम्ही हिंदी मूवीमध्ये बघितलेलं आहे की एखाद्याला गोळी मारायची आहे ना, तर तो त्याच्यावरती स्टोरी सांगतो पूर्ण गोळी मारण्याच्या अगोदर, की बाबा याला मी गोळी का मारतोय, कशासाठी मारतोय मी तुला ते. पण तेच जर तुम्ही इंग्लिश मूवीमध्ये गेलात तर, आणि म्हणून मला इंग्लिश मूवी जास्त आवडतात, कारण त्याच्यामध्ये स्ट्रेट फॉरवर्ड आहे, गावाला गोळी मारली संपला विषय. त्या सगळ्या गोष्टी बोलून दाखवत नाही, आपल्यामध्ये ते सिरियलमध्ये बोलत. त्याच्यामुळे ती जी त्याच्या पद्धतीची मेंटॅलिटीची लोकं असतात ना, त्यांच्यामध्ये पण तेच ॲटिट्यूड आलं असतं की ते त्या समोरच्याला शिक्षा देण्याच्या अगोदर तो तोंडातून त्याला अशी शिक्षा देतो ना की ती जास्त ही वाटते, काय वाटते, काय म्हणतात, दुःख होतं त्याच्याने. जसं बायकांचं भांडणं असतं तसं, शेजारी धर्म असलं की. ओके, तर आता ह्याच्यामध्ये 2024मध्ये काय आहे तर समस्याचा उपाय शोधण्यासाठी क्षमता व व्यवसायात आणि वैयक्तिक आयुष्यात सर्वात यशस्वी होण्याचे महत्त्वाचं साधन आहे. कारण बघा, हे स्किल आहे एक्झॅक्टली. तुम्ही एखाद्या गोष्टीमध्ये एक मार्ग काढता आणि तिथे भांडण थांबवता, कारण भांडणामध्ये ना क्लेशच निर्माण होतो. पण तुम्ही जर त्याच्यातून मार्ग काढला तर कदाचित ती व्यक्ती तुम्हाला भविष्यात मदत करू शकते. हां, इन्स्टंटली फायदा होऊ शकत नाही, पण मी एवढं सांगेन, जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे की आजसुद्धा कुठलंही, म्हणजे आपले आता समजा म्हणालं तर मेजॉरिटी समजा एक भारत आपला हिंदू जास्त आहेत असं पकडून चालूया, पण तरी पण ते मुस्लिम देशाबरोबर करार करतात, तरी पण ते ख्रिश्चन देशाबरोबर करार करतात, तरी पण ते बुद्धिस्ट देशाबरोबर करतात. म्हणजे हे का गोष्टी साम्य होतात, कारण तिथे बिझनेसची तुलना होते. तर तशाच पद्धतीने तुमच्यातला एकामेकातला वाद हा धार्मिक ह्या गोष्टीवरती नेण्यापेक्षा त्याच्यातल्या क्वालिटी बघा, कारण आजच्या घडीला क्वालिटी महत्त्वाचं आहे. नाहीतर मग तो तुमच्या कम्युनिटीतला आहे पण तो गाढव आहे असं पकडून चला, तर त्याच्याशी लग्न थोडी करणार आहात तुम्ही, किंवा त्याच्याशी लग्न थोडी एक घरातल्या फॅमिलीशी लावून देणार आहे का आता तुमच्या कम्युनिटीतला आहे म्हणून. असं होऊच शकत नाही, कारण तो गाढव त्याचा गुणधर्म सोडणार नाही तो, समजला. म्हणजे आजच्या घडीला ह्या सर्वात इम्पॉर्टंट महत्त्वाच्या गोष्टी आहेत, हे समजून घेणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर काय तर सामाजिक कौशल्य, म्हणजे काय, लोकांशी संवाद कसा साधतो, तो उत्तम श्रोता आहे की नाही, ओके, त्याच्या विचाराचं स्पष्टीकरण आहे की नाही, परिणामकारांना व्यक्त करतो की नाही, ह्या सगळ्या गोष्टी बघणं गरजेचं. जसं आता त्याचं उदाहरण काय तर ओप्रा विनफ्रे, याच्या सामाजिक कौशल्यामुळेच जगप्रसाद. ओप्रा म्हणजे तुम्ही बघितलं असेल ते ब्लॅक लेडी, ओके, तिचं जे काय एक संभाषण आहे, म्हणजे मी आय थिंक सो मला पण वाटतं की जिथपासून ते सगळे तिचे व्हिडिओज बघितले त्याच्यानुसार मग नंतर इंडियामध्ये सुद्धा तशा प्रकारचे शोज व्हायला लागले की होस्ट करते आणि ती मग लोकांचे इंटरव्ह्यू घेऊन त्यांचं मत प्रसिद्ध करू लागले टेलिव्हिजन चॅनलवरती, आणि नंतर मग यूट्यूबला सुरुवात झाली हे संपूर्ण. ओके, आता ह्याच्यामध्ये पण एक रिसर्च रिपोर्ट आहे, तर कॅम्ब्रिज युनिव्हर्सिटीमध्ये टेक्नॉलॉजी फाउंड दॅट 85% फायनान्शियल सक्सेस ड्यू टू पीपल स्किल. म्हणजे जे फायनान्शियल मोठे होतात त्याच्या स्किल्समुळे होतात. जर त्यांच्यामध्ये स्किल्स नसेल, स्किल इन द सेन्स तुम्ही ग्रॅज्युएशन केलात त्याला स्किल नाही म्हणू शकत, ते तुम्ही फक्त एक नॉर्मल ग्रॅज्युएशन केलात आहे, पण त्याच्यासोबत तुम्ही काही टेक्निकल नॉलेज असेल, तुम्हाला IT नॉलेज आहे, किंवा तुम्ही स्पोर्ट्समधलं नॉलेज आहे, आणि त्याच्याने तुमचा पैसा अधिक जनरेट होणार आहे. जे नॉर्मल तुम्ही ग्रॅज्युएशन करतात ते फक्त तुम्ही परीक्षा पास होण्यासाठी करतात बहुतेक जण. त्याच्यातलं स्किल्स कसं आहे, जर एखादा सायन्समधून करतो तर सायन्सचं तो कुठली फॅकल्टी घेतो आहे, फॉर एक्झाम्पल तो MBBSला जातो आहे का, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये बाकीचं फार्माला जातो आहे का, ते ह्या स्किल झाल्या. ओके, हे लक्षात घ्या. तर ते सर्वात इम्पॉर्टंट आहे.
आता उत्तम सामाजिक कौशल्यामध्ये नेटवर्किंग सोपे होते, त्यामुळे व्यावसायिक संधी वाढतात. आता हे याच्यामध्ये हे जे नेटवर्किंग आहे ते तुमचं MLM नाही आहे. नेटवर्किंग इन द सेन्स काय आहे, तुम्ही ज्या फील्डमध्ये काम करता, फॉर एक्झाम्पल तुम्ही डॉक्टर आहात, तर तुम्ही तुमच्या डॉक्टरच्या बॉस किंवा तुमच्या त्याच्यामध्ये कोण काय म्हणतात गायनोलॉजिस्ट असेल, त्याच्या न्यूरोलॉजिस्ट असेल, तर त्याच्यामध्ये तुमचं एक चांगल्या पद्धतीने नेटवर्किंग बनवता. म्हणजे काय, तर तुमचा संपर्क ठेवता, जेणेकरून तुम्हाला उद्या सकाळी तुमच्या पेशंटला कोणाला रिफर करायचं असेल तर तुम्ही डायरेक्टली करू शकता. फॉर एक्झाम्पल कोण एक आता आमचं उंदीर मामा तो हो असं काय ते म्हणतात ते काय LIC एजंट असं, तर त्यांनी LIC एजंटने बँकेसोबत त्यांनी लोनचा एजंट बरोबर संपर्क ठेवला आहे, त्यांनी म्युच्युअल फंड बरोबर संपर्क ठेवलेला आहे, त्यांनी कुठल्या तरी काय म्हणतात ते नॉन लाईफ इन्शुरन्स बरोबर संपर्क ठेवला. तो तिथे ते कनेक्टेड होतं, म्हणजे त्याचं एक नेटवर्क तयार होतं. म्हणजे त्याच्या क्लायंटला सगळ्या गोष्टी तो स्वतःहून कन्सल्ट करू शकतो आणि त्याचा रेफरिंग इन्कम जनरेट करू शकतो. तर याला बोललं जातं नेटवर्किंग. मग जर तुम्ही तुमचं स्पोर्ट्समन समजा तुम्ही जिममध्ये असाल, तर जिममध्ये मग तुम्ही कशावरती ट्रेनर असाल, तर तुम्ही तुमचं नेटवर्क कशा पद्धतीने बनवू शकता की जे फूड सप्लिमेंटवाले आहेत किंवा त्याच्यानंतर कोण डाएटवरती काम करत असेल, कोण डॉक्टर असेल, तर त्याच्यावरती तुमचं नेटवर्किंग चांगलं बनवू शकता. किंवा जे कॉम्पिटिशनला उतरवतात त्यांच्याबरोबर तुम्ही तुमचा संपर्क करू शकता, जेणेकरून त्या नेटवर्किंगचा तुम्हाला फायदा होतो. आणि त्यालाच अल्फामॅन बोललं जातं. म्हणजे या सगळ्या स्किल्स बघा किती बारीक बारीक गोष्टीमध्ये आहेत बघा. त्याच्यानंतर काय की शिकण्याची इच्छा, सतत नवीन गोष्टी शिकण्याचा आणि स्वतःला सुधारण्याची इच्छा असावी, म्हणजे त्याचं ज्ञान कौशल्य वाढवण्याची गरज आहे. हे सर्वात इम्पॉर्टंट आहे, कारण तुम्ही ज्यावेळी सुरू करता त्यावेळी कदाचित तुम्ही बूस्टॅपवरती तुमच्याकडे पैसे असतात किंवा तुमच्याकडे इन्कम सोर्स जनरेट होतो, पण नंतर काळानंतर जे टेक्नॉलॉजी किंवा तुमची इंडस्ट्री बदलत जाते, ते जर नॉलेज तुमच्याकडे नसेल तर मग त्याच्यातून तुम्हाला काय म्हणतात ना अपग्रेड झालेले इन्कम सोर्स बनवता येत नाही. जसं आत्ता तुम्ही बघाल की एक काय म्हणतात ते एक सोशल मीडियावरती एक असा ग्रुप जनरेट झालेला आहे की जो मॅक्स टू मॅक्स नॉर्थ इंडियापासून बिलॉंग करतो. मग त्याच्यामध्ये महाराष्ट्रातले किती इन्फ्लुएन्सर आहेत, त्याच्यानंतर तुम्ही बिझनेसमध्ये पण बघाल तर महाराष्ट्रातले बिझनेसमॅन किती आहेत असे टॉप लेवलचे की जे CEO पोस्टवरती आहेत. ह्या सगळ्या गोष्टी ग्राह्य धरले जातात, कारण ऑब्व्हियसली आपली लोक कशामध्ये अडकून राहिले, आपले मित्र कशामध्ये अडकून राहिले, आपले शेजारी कशामध्ये अडकून राहिले, त्याचा प्रभाव तुमच्यावरती पण तसाच पडणार जर तुम्ही तिथे त्यांच्या संगतीत त्या पद्धतीने राहिलात. म्हणून ही सगळी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि याच्यासाठी मी प्रिफर काय करतो, पुस्तक. का तर पुस्तक अशी गोष्ट आहे की त्याच्याकडून तुम्ही शिकतच राहणार आहे. ओके, ह्या सगळ्या गोष्टी आणि तुमचा वेळेचा सदुपयोगसुद्धा होतो. पण तेच जर तुम्ही एका संगतीत गेलात तर कदाचित त्याचे 25% चांगल्या गोष्टी असतील, 75% चुकीच्या गोष्टीसुद्धा त्याच्यासोबत येत जातील. मी असं म्हणत नाही की संगत करू नये, कोणाची करावी, कारण त्याच्याने तुमचं त्याच्यामध्ये कम्युनिकेशन स्किलसुद्धा वाढतं. पुस्तकामधून ते येणार नाही कम्युनिकेशन स्किल, कारण ऑब्व्हियसली पुस्तक शिकून तुम्ही पोहायला शिकणार नाही, ते तुम्हाला फिजिकली गेलं पाहिजे, होता येतं. पण कसं आहे, पुस्तकामुळे एक टॉपिक भेटतो, एक कन्व्हर्सेशन स्टार्ट करण्याचा, आणि ती जर तुमच्या इंटरनल म्हणजे नेटवर्क असेल तर त्याच्याने ऑब्व्हियसली तुम्हाला त्याचा चांगलाच फायदा होणार आहे. ओके, आता याचं उदाहरण काय तर सारा ब्लॅकली ह्यांचा स्पॅनिकच्या संस्थापक आपल्या निर्णयावर ठाम राहून स्वावलंबीपणे व्यवसाय उभा केला. अशा भरपूर गोष्टी आहेत. त्याच्यानंतर त्याचा एक स्टडी रिपोर्टसुद्धा आहे. तर स्टडी रिपोर्ट कुठून आहे तर युनिव्हर्सिटी ऑफ केंट. द फाउंड द इंडिपेंडन्स डिसिजन मेकिंग अँड द क्रुशियल फॉर द एंटरप्रेनर सक्सेस. हे सर्वात इम्पॉर्टंट आहे. 2024 स्वावलंबी निर्णय क्षमता व्यवसायासाठी वाढीसाठी आणि वैयक्तिक विकासासाठी महत्त्वाची आहे. ओके, त्याच्यानंतर येतो आहे दृढ निश्चय. आता दृढ निश्चय हे कशासाठी महत्त्वाचं आहे तर आपल्या ध्येयाबाबत ठाम असणे आणि त्यासाठी प्रयत्न करणे. अपयश आलं तरी हार न मानता पुढे जाण्याची ताकद असावी. आता याच्यासाठी मी तुम्हाला एक असं उदाहरण सांगेन की जे 18 वयोगटानुसार माझा त्याचा एक व्हिडिओसुद्धा बनवला. 18 किंवा 20 वयोगटामध्ये जे बिझनेस करतात ना, ह्यांना कसं आहे यश म्हणजे अपवाद आहे त्याच्यामध्ये. काही जणांना यश मिळतं चांगल्या प्रकारे, काही जणांना मिळत नाही, आणि मग ते तिथून त्यांचं काय म्हणतात माघार होतो किंवा वेगळ्या गोष्टी संधी करायला जातात. हा हे नाही केलं तर दुसरं नाही केलं तर तिसरं. तर असा एक मोठे जितके CEO आता झालेले आहेत बिलेनियरमध्ये, तर त्यांच्याकडून असं बघण्यात आलेले आहे
जे विदाऊट सपोर्टचे जातात ते की 3-4 वेळा फेल झाल्याशिवाय एक्सपिरियन्स गेन होत नाही. मग त्याच्यामध्ये आता जसं तुम्ही बघितलं असाल की भारत पेचे जे आत्ता हल्ली स्टार टँकमध्ये सुद्धा आलेलं, त्यांचं नाव आता मला आठवत नाही, तर त्यांचा स्वतःचा एक्सपिरियन्स किंवा वयाच्या 36व्या वर्षापासून त्यांनी बिझनेस सुरू केलेला आहे. ओके, म्हणजे आणि तिथपर्यंत ते जॉबच करत होते. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय की भूक कधी निर्माण होईल, हंग्रीनेस आणि एनर्जी कधी असेल, किंवा ती क्वालिटी ॲम्बिशन्स की तुम्ही सगळं करू शकता, हे सगळे गुण आले पाहिजे तरच एखादी संस्था किंवा एखादी कंपनी किंवा एखाद्या जॉबवरती तुम्ही जर मोठे चांगले पोस्टवरती असाल तर तुम्ही ती टीम हँडल करू शकता. कारण तिथेसुद्धा तुम्हाला नॉलेज लागतं. नोकरी करणं म्हणजे स्वतः सोपी गोष्ट नाही आहे. हां, तुम्ही नॉर्मली फक्त एक करताय, मिळतं आहे, तुम्हाला काय प्रमोशनशी पडलेलं नाही तर मग तो भाग वेगळा झाला. पण ज्यांना प्रमोशन पडलेलं आहे त्यांच्यासाठी तर नवीन नवीन स्किल्स शिकणं हे सर्वात इम्पॉर्टंटच आहेत ना. आणि तिथे दृढ निश्चय नसेल की मला हे मिळवायचं आहे तर उपयोगच होणार नाही. ओके, आता ह्याचं उदाहरण काय तर थॉमस एडिसन याच्या दृढ निश्चयामुळे त्याने हजारो प्रयत्न केले आणि त्याची बल्ब शोधून काढला. हे सर्वात इम्पॉर्टंट आहे. त्याच्यावरती तर स्टोरी पण सांगितलेली आहे की ते ज्यावेळी जळून गेलं होतं त्यावेळीसुद्धा त्यांनी हार मानला नाही, बोलले जाऊ दे मी पुन्हा तयार करेन. तर ह्या सर्व बारीक बारीक गोष्टी समजणं आणि फेलियर या माणसाचा एक्सपिरियन्स सांगतो. कारण एक्सपिरियन्स पहिल्याच गोष्टीमध्ये जर तो विजय झाला आणि बिलिनियर झाला ना, त्याला काही माहिती नसणार, कारण त्यांनी त्याचं यश फक्त बघितलेलं आहे. पण जे सतत खेळून त्याच्यावरती रिसर्च केलेलं आहे, जसं आता तुम्ही बघाल ना, महेंद्रसिंग धोनी कॅप्टनशिप मिळाले, कठोर नियम घेतला आणि त्यांना लोकांनी चुकीचं म्हटलं नाही होते, कारण चांगल्या प्लेयरला घरात बसवलं होतं त्यांनी, त्या वय झालेलं म्हणून फिटनेसच्या याच्यावरती. पण नंतर त्यांनी ते डिसिजन बरोबर आहे करूनसुद्धा दाखवलं ना. तर ह्या सगळ्या बारीक गोष्ट आपल्या आयुष्यातसुद्धा तेवढ्याच महत्त्वाचं आहे. आता याचा रिसर्च कुठला आहे तर अकॉर्डिंग टू अँजेला डुकवर्थ, द रिसर्च ऑफ द ग्रिट द प्रेसिस्टन्स इज द की ऑफ प्रेडिक्टर ऑफ द सक्सेस. ओके, आता ग्रीड हे महत्त्वाचं आहे, बिझनेसमध्ये सुद्धा महत्त्वाचं आहे. त्याच्यावरती सुद्धा बिझनेसला एखादा प्रोडक्ट द्यायचा असेल ना तर त्याच्यामध्ये ग्रीड आणि काय त्याचं म्हटलं जातं इमोशनली ह्या सर्वात टच होणं गरजेचं आहे, तर तुमचं ते प्रोडक्ट इझिली सेल होतं. ओके, त्याच्यावरती कधी दुसरा व्हिडिओ असेल प्रोडक्टच्या संबंधित तर मी बनवेन, त्यावेळी तुम्हाला त्याचा फॉर्म्युला पण सांगेन. ओके, आता 2024मध्ये दृढ निश्चय का आवश्यक आहे तर दृढ निश्चयामुळे आपण अपयशाचा सामना करून यश प्राप्त करू शकतो. ओके, हे सर्वात इम्पॉर्टंट आहे. आर्थिक स्थिरता हे का गरजेचं माहीत आहे, नाहीतर मग तुम्ही तुमचा बिझनेस सोडून द्याल, त्याच्याकडे ग्रोथवरती लक्ष राहणार नाही, पण तुम्ही तुमच्या आर्थिक बाबा आजचं माझं घर कसं चालेल किंवा संध्याकाळचं कसं होईल ह्या गोष्टीवरती माणसाचं लक्ष लागेल आणि त्या गोष्टीवर लागलं की बिझनेसमध्ये चुका होतात आणि मग तो बिझनेसचा ग्रोथ थांबतो. ओके, त्याच्यामुळे आर्थिक स्थिरता पण महत्त्वाची आहे. आता त्याच्यासाठी काय तर आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी असणे आणि आपल्या आर्थिक संसाधनाचा योग्य वापर करणे, योग्य बचत करून गुंतवणूक करणे. आता हे कसं आहे की याच्यासाठी तुम्हाला उदाहरण काय तर सर्वात इम्पॉर्टंट वॉरन बफेट यांनी आर्थिक स्थिरतेचा तंत्राचा अवलंब करून मोठे यश मिळवलेले आहे. म्हणजे आता 100 रुपये मिळाले, मी मागच्या उदाहरणामध्ये पण सांगितलेलं आहे की व्हिडिओजमध्ये की जर तुम्हाला 100 रुपये मिळत आहे तर स्ट्रेट फॉरवर्ड 40 रुपये हे तुम्ही सेविंगमध्ये ठेवा, त्याच्यातला 30% सेविंगमध्ये ठेवा, 10% तुम्ही इन्व्हेस्ट करा किंवा 20% सेविंगमध्ये ठेवा, 10% इन्व्हेस्ट करा, 10% इन्शुअर करा. अशा पद्धतीचा प्लॅटफॉर्मने ठेवला. ऑब्व्हियसली मी पुन्हा एकदा सांगतो या व्हिडिओत, मी काही गुंतवणूक सल्लागार नाही, माझ्या सल्ल्यानुसार डायरेक्टली जाऊ नका गुंतवणूक करायला. तुम्ही तुमच्या बुद्धीला विचारा की हे पट्ट आहे का, तरच तुम्ही ते स्वीकारा. मी कुठल्याही गोष्टीची जिम्मेदारी घेत नाही आहे. ओके, हे लक्षात घ्या. ना फायद्याची घेत आहे क्रेडिट, ना नुकसानाचं घेत आहे. तर त्याच्यामुळे तुम्ही प्रत्येकाच्या बुद्धीने विचार करा आणि तशा पद्धतीने फॉलो करा. ओके, तर ते तुम्ही करू शकता. त्याच्यासाठी वॉरन बफेटचं किंवा मनी मॅटर्स ह्याच्यासाठी पुस्तकं वाचू शकता. ओके, आता याचा रिसर्च काय आहे तर स्टडी बाय फिडलिटी इन्व्हेस्टमेंट फाउंड अँड दॅट द फायनान्शियल स्टेबल इंडिव्हिज्युअल आर मोर लायकली टू टेक कॅल्क्युलेट रिस्क इन देअर करिअर. हे सर्वात इम्पॉर्टंट आहे. म्हणजे काय, मी बहुतेक वेळा मी माझ्या जितके आता माझे कस्टमर्स आहेत त्यांना मी ह्याच गोष्टी सांगतो की रिस्क 2 प्रकारचं आहे. एक आहे जे तुम्ही गॅमलिंग पद्धतीने करता, ते बोलतात अंदरवार, गेला तर गेला सोडला. आणि एक रिस्क अशा पद्धतीने असता की त्याच्यामध्ये गेला किंवा आला काही असो पण तुम्ही प्रॉफिटमध्ये राहणार नेहमी.
तर हे रिक्स बघून जर तुम्ही प्रत्येक गोष्टीचं मोमेंट केलात ना, तर त्याच्यामध्ये आहे ना तुमचं नुकसान झालेलं असलं तरी तुम्ही प्रॉफिटमध्ये असाल. जसं फॉर एक्झाम्पल तुम्ही ॲक्टची स्टोरी बघितली असा ट्विटरची. इलॉन मास्कने ज्यावेळी ती डील केली होती तेव्हा त्यांनी जी प्राईस दिली होती इलॉन मास्कने ट्विटरसाठी ती भरपूर हाय होती. ओके, पण त्यांनी ते नुकसान किती वर्षात भरून काढलं हे तुम्ही स्वतःहूनच गणित करून बघितला. त्यांनी स्टाफ फायर केला, त्याच्यानंतर म्हणजे भरपूर गोष्ट मॅनेजमेंटवरती व्यवस्थित काम केलं. त्याच्यानंतर लगेच ट्विटर पे ऑप्शन आलेला माहिती आहे ना तुम्हाला. ट्विटर पे म्हणजे इन द सेन्स ग्रीन टिकसाठी सर्टिफाईडसाठी, आणि तिथून त्यांनी ते प्रॉफिट काढून प्रॉफिटमध्ये आणण्याचा प्रयत्न केला. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय की तुम्हाला ह्या बारीक बारीक गोष्टी माहिती पाहिजे. आर्थिक स्थिरतेमुळे काय होतं की आपलं ध्येय म्हणजे 2024मध्ये काय गरजेचं आहे, ध्येय साध्य करू शकता आणि तणावमुक्त राहू शकता. ऑब्व्हियसली तुम्हाला माहिती आहे 1 वर्षाचा तुमच्याकडे खर्च आहे, 10 वर्षाचा खर्च आहे, तर तुम्ही ऑब्व्हियसली त्या बिझनेसवरती फोकस ठेवा. म्हणून बिझनेस करताना मोस्टली मनी मॅनेजमेंटवरती जास्त कंट्रोल करा, कारण ते सर्वात इम्पॉर्टंट आहे. तरच तुम्ही स्किल करा. आणि ही सर्वात मी असं म्हणायला मला काय म्हणतात ना, मी डायरेक्ट कमिट करतो की ही सर्वात माझी मोठी चूक आहे मनी मॅनेजमेंट. कारण त्याच्यामध्ये कसं आहे, मी कंटिन्युअसली 100% इन्व्हेस्टमेंट त्या स्वतःच्या नॉलेजवरती किंवा कुठे काय आपण घेता येत आहे का ह्या सगळ्या गोष्टीवरती करत राहिलो. पण त्याच्यामध्ये मी 40-60 फॉर्म्युला बघत राहिलो नाही. पण जबकी आता ज्यावेळी काय म्हणतात 2022च्या नंतर ह्या सगळ्या गोष्टीला एकदम म्हणताना लिटरली सोडलं आणि फक्त एवढं म्हणालो की नाही बाबा आपण सस्टेन झालो पाहिजे. जे इन्कम मिळतं, जे कुठल्या पण गोष्टी मिळतात त्याच्यातले 40% आपल्याला फ्युचरसाठी ठेवणं गरजेचं आहे, जेणेकरून त्यावेळी प्रॉब्लेम येणार नाही. तरच ह्या सगळ्या गोष्टीची कामं होऊ शकतात असं आहे. आणि खरंच सांगतो ते फायद्याचं ठरतं आहे माझ्या. ओके, त्याच्यानंतर आवडीनिवडी. आता आवडीनिवडीसाठी काय आहे तर छंद हा सर्वात इम्पॉर्टंट आहे. कारण तुम्ही एक लक्षात घ्या, ज्या माणसाचे कुठले छंद नसणार ना, चांगले छंद म्हणतो ते पत्ते खेळणे तो छंद म्हणत नाही, किंवा ते काय गेमिंग लकी ड्रॉचे ॲप्लिकेशन खेळत बसणं तो छंद म्हणत नाही. छंद काही पण असेल, पुस्तकं वाचणं असणार, काहीतरी स्पोर्ट खेळतो, क्रिकेट खेळतो, व्हॉलीबॉल खेळतो, फुटबॉल खेळतो आहे, तर तशा प्रकारचं जर खेळत असेल तर त्याच्याने सुद्धा तो बिझी राहतो आणि त्याच्या वाईट सवय लागत नाही. कारण बघा आपल्याकडे 24 तास आहे आणि 24 तासातले जो आपला जर फ्री वेळ ठेवत असाल तर आपण चुकीच्या गोष्टीकडे जास्त लागणार आहोत. ओके, म्हणजे आपण ती गॅप कुठेतरी भरून काढण्यासाठी प्रयत्न करणार. जसं आता फॉर एक्झाम्पल मी माझं काम संपवलं 6 वाजता आणि म्हणालो चला आपण वॉक करूया, वॉक केल्याच्यानंतर व्हिडिओसुद्धा बनवूया, तर तो एक गॅप भरून काढला. आता काय थकायला होणार, 1 तास बोलत राहणार. आता ऑलमोस्ट 40 मिनटं व्हायला आलेत, तर 40 मिनटं जर बोलत गेलो तर त्याच्याने ऑब्व्हियसली थकायला होणार. पण त्याच्याने काय होतं, एक छंद बिल्डअप होतो की तुम्ही ज्या गोष्टी गोळा करता माहिती सगळ्या गोष्टीवरून, वेबसाईटवरून, ह्याच्यावरून, आणि नंतर तुम्ही ते एका व्हिडिओमध्ये त्याला बनवण्यासाठी प्रयत्न करता, तर तो छंद डायरेक्टली बिल्डअप होणार नाही, पण हळूहळू बिल्डअप होईल. आणि एकदा तो छंद बिल्डअप झाला त्या सगळ्या गोष्टीमध्ये, जसं ड्रॉइंग काढण्याचा सुरुवातीला खराब येईल, नंतर चांगला येईल. पुस्तक लिहायला लागलं सुरुवातीला जमणार नाही, नंतर एकदा टॉपिक समजायला लागला तर सगळ्या गोष्टी होतील. वाचायला सुरुवातीला कंटाळा येतो, एकदा वाचायची सवय लागली की नॉलेजमध्ये जशी वाढ होत जाईल तसं कॉन्फिडन्स बिल्डअप होतो. ओके, तर ह्या बारीक छंद ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. आता ह्याच्यामध्ये काय एक रिसर्च सांगतो आहे, रिचर्ड ब्रॅन्सन यांनी त्याच्या आवडीचा व्यवसायात परिवर्तित केलेले आहेत आणि त्यांनी यशस्वी झाले. आता याच्यामध्ये रिसर्च काय लिहिलं आहे तर स्टडी बाय द सॅन फ्रान्सिस्को स्टेट युनिव्हर्सिटी फाउंड दॅट द परसिविंग हॉबीज कॅन बी इन्हॅन्स प्रोफेशनल परफॉर्मन्स. ओके, आणि हे तुम्ही बहुतेक साऱ्या म्हणजे आत्ता जितके मार्केटमध्ये येतात CEO यांच्याकडून शिकलात असेल. त्यांचे भले स्टार्टअप हे तुम्ही बघितलं असेल, एक वारेकू आहेत नियर बाय मीचे फाउंडर, त्यांनीसुद्धा मी लॉकडाऊनपासून त्यांचे काय म्हणतात ना व्हिडिओ वगैरे बघत होतो, तर जिथून सुरुवात केलं होतं त्यांनी ठरवून पण टाकलं की मी नुकसान झालं तर हिमालयात जाणार, हिमालयात म्हणजे कुठे पहाडी याच्यामध्ये, आणि तिथे मी माझं एक छोटासा व्यवसाय काय पण सुरू करेन आणि तिथे फॅमिली व्यवस्थित स्टेबल राहून हे करेन. पण ते प्रॉफिटमध्ये आले कारण ऑब्व्हियसली त्यांनी सर्व क्लासेस या सगळ्या गोष्टी, मेंटॉर या सगळ्या गोष्टीवरती सुरुवात केली. आणि आज बघा, आज फिटनेसच्या बाबतीत सगळ्या बाबतीत व्यवस्थित फेमस झाले. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय की
तुम्हाला माहिती पाहिजे की तुमचं नुकसान होणार आहे ते किती होणार आहे आणि तुमचा फायदा होणार आहे ते किती होणार आहे फायदा. आणि हे कधी समजतं ज्यावेळी तुम्ही स्वतःला ओळखता त्यावेळी. तर सेम त्याच पद्धतीने हे छंद आणि हा सगळे रिपोर्ट हे यशस्वी होण्याच्या पाठीमागे कधी होतं ज्यावेळी तुम्ही स्वतःचं ॲनालायझिंग करता. ओके, आता याचं महत्त्व काय आहे 2024मध्ये, तर आवडीनिवडीमुळे आपली सृजनशीलता ऑब्व्हियसली आणि आपल्याला नवीन संधी मिळतात. कारण आपल्याला माहिती असतात की हे सगळा माइंड गेम आहे. तुम्ही वयात आलेला चांगला म्हणजे ज्याला सर्व समजतं त्या मुलाला आणि एखाद्या बिझनेस केलेल्या किंवा नोकरी केलेल्या वयोवृद्ध माणसाला जरी विचारला ज्याची वैचारिक लेवल आहे तरी तो मेंदूनी यंगच असणार. भले त्याला पटकन वयोवृद्ध झालेले माणसं लगेच बोलणार नाही, प्रतिक्रिया देत नाहीत पटकन या सगळ्या गोष्टी, कारण ऑब्व्हियसली तिथे एनर्जी मॅटर करते, वय झालेलं असतं. पण तुम्ही रतन टाटांना बघा, आजसुद्धा जे काही थोडं बोलतील पण ते मार्मिक असतं प्रत्येक गोष्टीमध्ये. त्याच्यामुळे हे कधी येतं की त्यावेळी हे तुम्हाला सगळं माहिती आहे, तुम्ही त्या लाईफस्टाईलमधून गेलेले आहेत. त्याच्यामुळे बिल्डअप करा नॉलेज. आणि मी तर म्हणेन ना की ज्याला सुरुवातीला प्रॉब्लेम येतो ना त्यांनी सरळ पुस्तकं वाचायला सुरुवात करायची. कारण कदाचित तुम्हाला गुरु चुकीचा भेटेल पण पुस्तकं मला नाही वाटत चुकीचं भेटेल, कारण का ती तुम्हाला देतच जातील. ओके, भले काय असेल तर. आणि त्याच्यासाठी तुम्ही रिव्ह्यू वाचून पुस्तकं विकत घेऊ शकता. आता याच्यात दूरदृष्टी हे पण सर्वात बिझनेससाठी आणि जॉब करण्यासाठी महत्त्व आहे. कारण हे तुम्ही जेव्हा विचार करतात ना, वरचे सगळे पॉईंट जेवढे बघितलं त्याच्यामध्ये विचार केला की तुमच्यामध्ये दूरदृष्टी हे येणारच होतं. तर भविष्यामध्ये काय होणार आहे, त्याच्यानंतर आपलं लक्ष कशावरती असणं गरजेचं आहे. ओके, नंतर आपल्या आयुष्याच्या प्रत्येक पैलूचा विचार करून काय योजना केल्या पाहिजे. ओके, या गोष्टीने म्हणजे तुमच्याकडे प्री प्लॅन असेल अगोदर की मला 6 महिन्यात काय करायचं, वर्षभरात काय करायचं आहे, तर तुम्ही त्याच्यानुसार तुमचं टू डू लिस्ट दिवसाची बनवू शकता ते मिळवण्यासाठी. ओके, जसं एखादा बोललं जातं ना, जसं मी मागे उदाहरण पण दे, फुटबॉलचा गेम जिंकायचा आहे 30 मिनटात, किती गोल करायचे आहेत, कॉम्पिटिटरने किती केले आहेत किंवा आपल्याला किती करायचं आहे, हे जर तुम्हाला अगोदर माहिती असेल ना तर गेम खेळायला एकदम इझी होतं. तर सेम त्या पद्धतीने ते टार्गेट बनवत जायचं. बहुतेक जणांना समजत नाही. मी जितके इंटरव्ह्यू बघितले आणि जे सक्सेसफुल आहेत त्यांनी असं म्हणालं की आम्ही ज्यावेळी कामात म्हणजे आलो ना, काम करायला लागलो किंवा अपयश घेतलं, मग आम्हाला समजायला लागलं की एक्झॅक्टली आम्हाला करायचं आहे काय. ओके, तर ह्यासुद्धा गोष्टी तुम्हाला समजते त्याच्यातून. आता याच्यात उदाहरण काय, तर जेफ बेझोसचा ॲमेझॉनची स्थापना केली त्यावेळी त्याचा दूरदृष्टिकोन विचारात केले आणि आज ती जगातली सर्वात मोठी कंपनी झाली. म्हणजे पुस्तक विकायला लागलेले गॅरेजमधून स्वतःच्या घरच्या. आणि आज बघा ॲमेझॉन सगळ्या बाबतीत आहे. म्हणजे तुम्ही OTP प्लॅटफॉर्मवरती सुद्धा आलेलं आहे, क्लाउड प्लॅटफॉर्मवरती आलेलं आहे. म्हणजे असं कुठलं प्लॅटफॉर्म ठेवलेलं आहे की ज्याच्यामध्ये रिकरिंग इन्कम सोर्स नाही आहे. सगळ्या गोष्टीवरती, इवन डेटावरती सुद्धा आहे. ओके, आता ह्याच्यामध्ये एक रिपोर्ट आहे. तो रिपोर्ट कुठला आहे, तर डेलॉइट फाउंड विजनरीज आर मोर लायकली टू इन्वॉल्व इन लीड देअर इंडस्ट्रीज. ओके, त्याच्या 2024मध्ये दूरदृष्टीमुळे आपल्या ध्येय साध्य करण्यासाठी योग्य दिशा मिळते आणि व्यवसायात काय म्हणतात यशस्वी होण्याची शक्यता वाढते. आता ह्या सगळ्या गोष्टीमध्ये मी पुन्हा एकदा पॉईंट वाचून दाखवतो. पहिला आत्मविश्वास, नंतर नेतृत्व कौशल्य, शारीरिक तंदुरुस्ती, त्याच्यानंतर मानसिक तंदुरुस्ती, समाधान क्षमता, त्याच्यानंतर सामाजिक कौशल्य, शिकण्याची इच्छा, स्वतंत्रता, दृढ निश्चय आणि आर्थिक स्थिरता आणि आवडीनिवडी. आता ह्या आणि त्याच्यानंतर आलं ओके, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये बघा, ज्यांना पुढच्या इलेक्शनसाठी काम करायचं आहे, ज्यांना बिझनेससाठी काम करायचं आहे, ज्यांनी स्वतःच्या प्रमोशनसाठी काम करायचं आहे, ओके, किंवा ज्यांना चांगला पॅरेंट व्हायचं आहे, ज्यांना चांगला भाऊ व्हायचं आहे, ज्यांना चांगला बहीण व्हायचं, काही असेल जे चांगल्या पद्धतीने अल्फा वुमन अल्फा मेल दोघांसाठी पण, तर त्यांनी ह्या बारीक बारीक गोष्टीचा स्वतःमध्ये विचार केला पाहिजे आणि इम्प्रूव्हमेंट केला पाहिजे. कारण तुम्ही जेवढा वेळ तुमच्या स्वतःवरती खर्च कराल तेवढा तुमचा बदल हा अपेक्षित आहे. तुम्ही चुकीच्या गोष्टीपासून लांब राहाल. कारण चुकीच्या गोष्टी हे बघा, ते बोलताना एक दारू प्यायल्याने एक सिगरेट प्यायल्याने काही होत नाही किंवा अशा पद्धतीने, किंवा चुकीचा बर्गर खाल्ला म्हणून एक दिवस माझ्या काय कॅलरी वाढणार आहे का, फॅट येईल का, त्या गोष्टींनी तेवढा इम्पॅक्ट होत नाही. पण एक लक्षात घ्या, ती एकच गोष्ट आयुष्याला पूर्ण डिस्ट्रॉय करू शकते. त्याच्यामुळे शक्यतो टाळा ना, कशाला, त्याची गरजच नाही आहे. त्या गोष्टी करण्याची इम्पॉर्टन्स देऊ नका. झालेल्या चुकी असतील
प्रत्येक जे आयुष्यामध्ये झालेले आहे. जर तुम्ही इतिहास बघितला तर प्रत्येक इवन आजचे आपले पंतप्रधान आहेत त्यांच्यावरती सुद्धा किती डॉक्युमेंटरी बनलेली आहेत. ओके, पण त्यांनी बनवून दाखवलं ना, तिसऱ्यांदा प्रधानमंत्री झालेत. सांगण्याचं तात्पर्य काय, प्रत्येकाला यश मिळतं, प्रत्येकाला चान्स मिळतो. फक्त तो चान्सच्या वेळी तो झोपलेला असता कामा नये, तो जागा असला पाहिजे त्या संधीचा फायदा घेण्यासाठी. ओके, आणि ती संधी येण्यासाठी तुम्हाला डोळे, नाक, कान सगळ्या गोष्टी व्यवस्थित ठेवणं गरजेचं आहे. नाही तर समजलं आहे कुठेतरी व्यसनाधीन होऊन पडलेलं आहे किंवा ह्या सगळ्या गोष्टी. तर ही महत्त्वाची गोष्ट आहे, कारण ऑब्व्हियसली शेवटी तुम्हाला जसं मी म्हणालो बुद्धांनी सांगितलं आत्मदीपव, स्वतःच्या आतमध्ये प्रकाशमान करणं गरजेचं आहे. स्वतःला गुरुसारखं बनणं गरजेचं आहे की जेणेकरून तुमच्या फॅमिलीमध्ये तुमचा रिस्पेक्ट होईल. आणि सर्वात पहिलं तुम्हाला तुमचा रिस्पेक्ट असला पाहिजे. तर ह्या सर्वात बारीक बारीक गोष्टी आहे. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा. जर ह्या व्हिडिओवरती तुमची काही प्रतिक्रिया असेल तर तीसुद्धा खाली कमेंटमध्ये लिहा. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आणि सर्वात इम्पॉर्टंट, मी ज्या व्हिडिओमध्ये मी पुन्हा सांगतो इन्व्हेस्टमेंटबद्दल किंवा कुठल्याही गोष्टीबद्दल सांगितलेलं आहे, तुम्हाला पटत असेल तरच स्वीकारा, नाही तर सोडून टाका. कुठल्याही गोष्टीचं माझं मत तुमच्या मनावर हावी होऊ देऊ नका. ओके, आणि स्वतःचे गुरु स्वतः बनण्यासाठी प्रयत्न करा. थँक्यू सो मच. गुड नाईट.